नमस्कार मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखोक या सत्रामध्ये मी ओमप्रकाश उडान आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर समीक्षा करणार आहोत, ती म्हणजे अनंत ठेवीदारांचे पैसे ज्या पतसंस्थेमध्ये मल्टीस्टेटमध्ये आहेत अशी ही ज्ञानराधा। या ज्ञानराधाच्या अनुषंगाने आपण आज समीक्षा करणार आहोत। गेल्या 10 ते 11 महिन्यापासून ज्ञानराधाचे ठेवीदार, खातेदार, पिग्मी एजंट हे जे आहेत यांच्यासह सर्वजण जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि हा संघर्ष त्यांचा चालूच आहे। आपण बहुतांश ठिकाणी बघितलं, आंदोलन चालू आहेत, त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांना निवेदनही दिलेत, लेडी बँकेला सुद्धा त्या संदर्भात काही जणांना निवेदन दिलेत आणि हा सगळा विषय गेल्या 10 ते 11 महिन्यापासून सतत चालू आहे। याबरोबरच ज्ञानराधाचे जे सुरेश कुटे आहेत ते वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून येऊन वेगवेगळे आश्वासनं देत होते, परंतु त्यांच्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि गेल्या 7 तारखेपासून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पोलीस कस्टडी संपली आणि आता MCR मध्ये सध्या ते सुरेश कुटे जे आहेत ते आहेत। हा जो विषय आहे ज्ञानराधाचा, तर अंबडचे जे काही ठेवीदार आहेत आणि इतरही काही ठेवीदार असतील यांनी शासन प्रशासन यांच्याबरोबरच राजकीय जे जिल्ह्याभरातले आपले नेते आहेत तर या नेत्यांकडे सुद्धा आपली कैफियत मांडली होती, परंतु ही कैफियत मांडून कित्येक महिने उलटूनही या नेत्यांनी या संदर्भात ब्रशब्द सुद्धा उच्चारलेला नाही आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं अधिवेशन चालू होतं आणि या अधिवेशनामध्ये सन्माननीय आमदार महोदय जे आहेत, 4 आमदार आहेत त्यामध्ये पहिले आहेत घनसंगीचे आमदार राजेश टोपे, दुसरे आहेत परतूर मंठाचे बबनराव लोणीकर, तिसरे आहेत बदनापूर मतदारसंघाचे नारायण कुचे आणि चौथे आहेत माजलगावचे सोळंके। अशा या 4ही आमदार जे आहेत त्यांनी या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भात तो मुद्दा मांडलाय आणि या ठेवीदारांच्या आपण सदैव पाठीशी आहोत असे आश्वासित केले। परंतु या सर्व ज्या आमदारांनी हा विषय मांडला त्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली, ही मागणी त्यांची रास्त आहे आणि ही ठेवीदार गेल्या कित्येक महिन्यापासून त्यांच्याकडे ते करत सुद्धा होते। बहुतांश मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या, या निवडणूक काळामध्ये काही आमदारानं या ठेवीदाराचे जे उपोषण आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी जाऊन भेटी सुद्धा दिल्या होत्या आणि आम्ही हा विषय लावून धरू असं सांगितलं होतं, परंतु यामध्ये संपूर्ण लोकसभा निवडणूक पार पडली तरीही एकाही नेत्यांनी या संदर्भात ब्र शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये। म्हणून या निमित्ताने मला असं म्हणावं वाटतंय, ज्यावेळेस सुरेश कुटे गेल्या 8 ते 10 महिन्यापासून पोलिसांच्या ताब्यात नव्हते त्यावेळेस यापैकी एकाही नेत्यांनी कुठे संदर्भात तक्रार दिली आहे का, त्या संदर्भात कुठे मागणी केली आहे का, याची चौकशी व्हावी, ठेवीदारांना न्याय मिळावा या संदर्भात त्यांनी काही प्रयत्न केलेत का आता लोकसभा निवडणुका पार पाडल्यानंतर विधानसभेचे डोहाळे यांना लागलेले आहेत म्हणून यांनी हा विषय ठेवीदाराचा आणि खातेदाराचा लावून तर धरला नाही ना, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। म्हणून मला म्हणावंसं वाटतंय, आव गेला आणि ताव आला, आपण असंही म्हणू हे कशावरून, कारण सुरेश कुटे गेल्या 8 ते 10 महिन्यापासून पोलिसांच्या ताब्यामध्ये नव्हते। मग या सर्व नेत्यांनी त्यावेळेस आवाज उठवलाय का, त्यावेळेस त्यांनी कुठले प्रयत्न केलेत हे सुद्धा त्यांनी जनतेसमोर आणणं गरजेचं आहे। आणि आता विधानसभा निवडणूक येऊन ठेपते आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये हे ठेवीदारांचं आपल्याला मतदान मिळावं म्हणून तर यांची ही उहापोह नाहीये ना चालला, हा सुद्धा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण या ठेवीदारांचा, खातेदारांचा हक्काचा पैसा ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये आहे। मग मध्यंतरी कुटेंनी एका पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केला, बरेच जण असं म्हणा लागले त्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना सपोर्ट भेटायलाय। मग विरोधी पक्षाचं काही काम होतं का नव्हतं या संदर्भात आवाज उठवायचं का, तेही का बरं मुख गिळून गप्प होते। आंबडच्या ठेवीदारांचं जर बघितलं तर गेल्या 10-11 महिन्यापासून त्यांचं आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनादरम्यान अनेक नेत्यांनी त्या आंदोलनस्थळी भेटी दिल्या आणि आम्ही यासाठी विषय हा लावून धरू आणि त्यावर आम्ही मार्ग काढू असं त्यावेळेस त्यांनी आश्वासन सुद्धा दिली होती।
याबरोबरच या ठेवीदारानं जिल्ह्याभरातल्या शासन प्रशासनासह हे जे नेते मंडळी आहे यांच्या जाऊन भेटीही घेतल्या, परंतु त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीचं वारं चालू होतं आणि एकही नेता या संदर्भात ब्र उच्चारायला तयार सुद्धा नव्हता. परंतु आता या विषयाला 10 ते 11 महिने झालेत आणि आता तुम्ही आवाज उठवताय. आता तुम्ही म्हणताय आम्ही सदैव ठेवीदाराच्या रक्षणासाठी आहोत, ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रयत्न करताय तुम्ही, ती चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदनच. परंतु किती दिवस उलटले या गोष्टीला, आणि सुरेश कुटे एवढ्या दिवस पोलिसाच्या ताब्यात नव्हते, त्यावेळी तुम्ही कुठला प्रयत्न केलाय? मग मला या निमित्ताने असं म्हणावं असं वाटतंय, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे डोहाळे तुम्हाला लागल्यामुळे तर तुम्ही हा विषय लावून धरला नाही ना. कारण तुम्हाला एवढा पुळका ठेवीदारांचा आणि खातेदारांचा होता, सर्वसामान्यांचा होता, तर एवढ्या दिवस तुम्ही काय केलं? कुठं तक्रार केली? त्या संदर्भात कुठं पाठपुरावा केलाय? आणि कुटेंना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही त्याचा उहापोह करताय, तो विषय लावून धरताय. आता पोलिसांकडे ते प्रकरण गेल्यानंतर ते न्यायालयामध्ये जाईल आणि या सगळ्या गोष्टीचा तपास तो होणारच आहे. तुम्ही तो विषय लावून धरा किंवा नका धरू, परंतु या विधानसभेचं लक्ष जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ठेवीदारांसाठी खातेदाराबद्दल पुळका दाखवताय. एवढ्या दिवस तुम्ही काय केलं? एवढ्या दिवस तुम्ही जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, याबरोबर शासन असेल, यांच्याकडे तुम्ही या संदर्भात काही तक्रारी केल्यात का? आणि जर त्या केल्या असतील तर त्या तुम्ही जनतेसमोर आणणं किंवा मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही हा विषय लावून धरताय. तुम्ही हा ज्ञानराधा मल्टीस्टेटचे ठेवीदार आणि खातेदार यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करताय, ही चांगली गोष्ट आहे आणि ते तुमचं कर्तव्यच आहे. परंतु या कर्तव्याचा विसर तुम्हाला एवढे महिने का पडला? मग खरोखरच तुम्ही सर्वसामान्याचे कैवारी आहात? या ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा तुम्ही मिळवून देणार आहात, तर तुम्ही इतके महिने काय केलं? हा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित झालाय. आणि म्हणून हे जे आमदार आहेत त्यामध्ये बदनापूरचे आमदार आहेत नारायण कुचे, घनसावंगीचे आमदार आहेत राजेश टोपे, परतूर मंठ्याचे आमदार आहेत बबनराव लोणीकर, माजलगावचे आमदार आहेत सोळंके, यांनी हा विषय मांडला, ही एकदम चांगली गोष्ट आहे. त्यांनी तो विषय लावूनही धरला आणि तशी मागणी सुद्धा अधिवेशनामध्ये केली आहे. परंतु 10 महिने या गोष्टीला उलटून गेलेत आणि आता तुम्ही सुरेश कुटेंना पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही ही मागणी लावून धरताय आणि तुम्ही म्हणताय आम्ही ठेवीदाराला न्याय मिळवून देऊ. आता पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी होणारच आहेत, परंतु एवढे दिवस तुम्ही काय केलं? मग तुम्हाला एवढा त्यांचा पुळका होता, एवढ्या खातेदारांच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार होतात, तर इतके दिवस तुम्ही काय केलं? हा सुद्धा प्रश्न आहे. असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. म्हणून या आमदारांनी तो विषय मांडला, परंतु यात असंही नाही, ठेवीदार खातेदार यांनी शासनाबरोबरच प्रशासनाबरोबरच राजकीय नेत्यांना सुद्धा जाऊन भेटी दिल्या. परंतु काही ठेवीदारांकडून मला असं ऐकायला भेटलं, आम्ही निवडणूक काळामध्ये त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ते या संदर्भात ब्र उच्चारायला तयार नव्हते. मग आता लोकसभेची निवडणूक पार पडली, ती पार पडूनही कित्येक दिवस झालेत आणि आता काही दिवसामध्ये विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत. आणि म्हणून तर तुम्ही या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदार खातेदार यांना त्या विधानसभेसाठी त्यांनी आपली जी ओळख आहे ती कायम ठेवावी, आपल्याला त्यांनी सहकार्य करावं, यासाठी तर तुमचा हा उहापोह चालला नाही ना, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आता सुरेश कुटेंचा 5 जूनला एक शेवटचा व्हिडिओ आला होता आणि त्यानंतर 7 जूनला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मग आता सुरेश कुटे तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही रिप्लाय देणार नाहीत आणि म्हणून तुम्ही आता हा विषय लावून धरला की काय? म्हणूनच आव गेला आणि ताव आला असं मला या निमित्ताने म्हणावं असं वाटतंय. कारण सुरेश कुटे एवढे दिवस पोलिसांच्या ताब्यात नव्हते, शासन प्रशासनाकडे त्यांचं काहीच नव्हतं आणि एवढं सगळं असताना ते वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत होते. त्यावेळी तुम्ही त्यांना कुठला जाब विचारलाय? तुम्ही जाऊन कुठली चौकशी केली आहे? त्यासाठी तुम्ही कुठल्या जिल्हा प्रशासनाला, विभागीय प्रशासनाला काही निवेदन दिलंय, काही तक्रार केली आहे? या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात का?
आणि आता सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात होते आणि ते गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं का बरं सुचलं? या अगोदरच हे तुम्हाला सुचणं गरजेचं होतं, कारण सुरेश कुटे त्यावेळी बाहेर होते आणि तुमचा संपर्क सुद्धा झाला असता. परंतु ते सोडून तुम्ही आता मागणी करताय. आता सुरेश कुटे हे पोलिसांच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते आता आहेत. त्यांना मध्यंतरी पोलीस कस्टडी मिळाली होती ना, आता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली. म्हणूनच मला असं म्हणावं असं वाटलं, यांना सगळ्याला जाग आली परंतु आव आला आणि ताव गेला, असं मला हे वाक्य जे आहे ते लागू होताना दिसत आहे. कारण एवढे दिवस तुम्ही काय केलं हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. चला, ठेवीदारांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून न्याय मिळणं हे महत्वाचं आहे का नाही? कारण ते गेल्या 10 ते 11 महिन्यापासून आंदोलन करतायत, उपोषण करतायत, निवेदन देत आहेत, शासन प्रशासनादरबारी आपल्या समस्या मांडतायत. त्यांना न्याय भेटणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु मला या निमित्ताने एकच म्हणायचंय, हा विषय काय आताचा नाहीये किंवा ताजा नाहीये, गेल्या 10-11 महिन्यापासून हा विषय चालू आहे. मग एवढ्या दिवस या नेत्यांनी काय केलं? कुठं कुठं तक्रारी केल्या? कुठल्या शासन प्रशासनाच्या दरबारी जाऊन ते भांडलेत? कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी पाठपुरावा केलाय? हे सुद्धा त्यांनी जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे. यांची जर चढाओढच लागली आणि त्यांच्या कार्यकर्ते तर सोशल मीडियावर पोस्ट टाकू टाकू परेशान आहेत, आमचे कैवारी, आमचे साहेब असे, आमचे साहेब तसे, आणि या ठेवीदारांनी असे असे डॉक्युमेंट द्यावेत किंवा या ठेवीदारांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात आणि आम्ही तो विषय लावून धरणार आहेत, असे सोशल मीडियावर भरपूर पोस्ट फिरताना दिसतात. त्यामध्ये कोणीच मागं नाही. राजेश टोपेंचे कार्यकर्ते असतील तेही मागं नाहीत, बबनराव लोणीकर यांचे असतील तेही मागं नाहीत, नारायण कुचे असतील त्यांचेही कार्यकर्ते सोशल मीडियावर पोस्ट टाकायला पाठीमागे नाहीयेत. प्रत्येक जण आपल्या नेत्याचा व्हिडिओ, आपल्या नेत्याने ज्ञानराजाचा विषय जो आहे तो अधिवेशनामध्ये मांडलाय आणि त्यावर सखोल चौकशी करून ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न त्यांचे चालू आहेत. म्हणून आमचे साहेब ठेवीदारांसाठी सदैव पाठीशी आहेत. ठीक आहे बाबा, ह्या गोष्टी सत्य आहेत, तुमचे साहेब ठेवीदारांसाठी सदैव पाठीशी आहेत. पण एवढ्या दिवस तुमचे साहेब कुठं होते याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे ना. कारण हा विषय ताजा नाही, हा विषय गेल्या 10 ते 11 महिन्यापासून चालू आहे. मग तेवढे दिवस तुमचे साहेब कुठं होते? का त्यांना विसर पडला होता या सगळ्या गोष्टीचा? आणि आता विधानसभा नेमका जवळ येत आहेत म्हणून तर तुमच्या साहेबांनी हा विषय लावून धरला नाही ना, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. म्हणून सर्व ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी मीही आग्रही आहे. शेवटी त्यांचा कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचंच आहे. परंतु तुम्ही आव गेला आणि ताव आला असंच करायला असं मला वाटलं. कारण सुरेश कुटेंना पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न चालू केलाय. मग एवढे दिवस तुम्ही का गप्प होते? एवढे दिवस तुम्ही कुठे तक्रारी केल्या? त्याचा काय पाठपुरावा केलाय? याचं सुद्धा तुम्ही जनतेसमोर या गोष्टी मांडणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटलं, रोकटोकच्या माध्यमातून आपण येऊन या संदर्भात समीक्षा करावी. या आमदार महोदयांनी चारही हा विषय लावून धरला, अधिवेशनामध्ये मांडला, त्या संदर्भात काही मागण्याही केल्या. त्या मागण्या सुद्धा चांगल्या आहेत आणि त्यांच्या या मागण्याची शासनाने दखल घेऊन ठेवीदार खातेदार यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळावा असं मला सुद्धा वाटते. परंतु यांचा हा जो उहापोहा आहे तो विधानसभेचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून तर नाही ना, असा प्रश्न सुद्धा मला या निमित्ताने उपस्थित झाला. कारण एवढे दिवस कुठल्या नेत्यांनी या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय हे सुद्धा एक महत्वाचं आहे. मग जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर मतदान, निवडणुका या जर डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करत असाल तर याबद्दल शंकाच निर्माण होते. कारण हा विषय 10-11 महिन्यापासून चालू आहे. म्हणून मला असं म्हणावंसं वाटलं की आता आव गेला आणि ताव आला. म्हणजे यांनी तो विषय सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं. म्हणून मला ते असं शीर्षक म्हणावंसं वाटलं आणि या रोकठोकच्या माध्यमातून याची समीक्षा करावी वाटली, म्हणून मी आज समोर येण्याचा प्रयत्न केलाय. चला तर मित्रांनो, असंच रोकठोक मध्ये आपण एक वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि काही वाटत असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तुमच्या काही सूचना असेल तर नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. रोकठोकच्या माध्यमातून आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.